राधे राधे, जय एकविरा. तर मी आज खूप खुश आहे, कारण की मी निघाले आहे एकविरा आई माऊलीची फ्रेम आणायला शुभम दादाकडे. मी बनवायला दिलेली आहे. शुभम दादा सगळ्यांनाच माहिती आहे, आई माऊलीच्या फ्रेम बनवतो दादा. आणि पहिली गोष्ट हे चाललेले आहे आईला आमच्या दवाखान्यात घेऊन. आईला दर महिन्याला असं चेकअपला न्यायला लागतं. तर मी बोलली मी पण येते तुमच्याबरोबर, कारण की बरं एकविरा आई माऊलीची फ्रेम पण घेऊ आपण दादाकडनं आणि आईला चेकअपला पण नेऊ दवाखान्यात. हेच घेऊन जातात आईला महिन्याला चेकअपला. आणि आम्ही शुभम दादाच्या इथे पोहोचलो. मला आधी वाटला की आम्ही दुसरीकडे लोकेशनवर म्हणजे भेटणार आहोत. मला नव्हतं मग प्रॉपर आम्ही त्याच्या इकडे घरी जाणार आहोत. नंतर मला समजलं की आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. पण एवढा आनंद झाला ना की त्याच्या इथे गेलो आम्ही दादाकडे आणि एकविरा आई माऊलीचा खूप छान असा दर्शन झाला आम्हाला. मन एकदम प्रसन्न झालेलं आई माऊलीला बघून. आणि शुभम दादा नेहमी शिंगार करत असतो, तो व्हिडिओमध्ये प्रॉपर असं बघतो आपण, पण असं समोरून बघितलं एवढा मन असं भारी वाटतं ना, खूप छान वाटतं. ह्यांनी पण आईंनी सगळ्यांनी दर्शन वगैरे केला. आणि शुभम दादाला खूप अशी माणुसकी पण आहे, खूप एकदम प्रेमळ आहे. आई माऊलीचा खूप आशीर्वाद आहे त्याच्यावर आणि नेहमी असंच आशीर्वाद राहू दे. दादा सांगत होता की मी खूप मेहनत करून सगळ्या गोष्टी केल्यात, आज इथपर्यंत आहे ते आई माऊलीच्या आशीर्वादामुळे, त्याच्या मेहनतीमुळे तो आहे इथपर्यंत. आणि खूप मस्त वाटतं असं आपल्या माणसांना असं बघून की. आणि मेन गोष्ट आई माऊलीच्या फ्रेम दादा बनवतो ना, तर आई माऊली म्हणजे अशी साक्षात आपल्याला समोरून अशी दिसते, दर्शन देते असं वाटतो. आणि खरंच म्हणजे खूप मेहनती आहे दादा. आणि आई एकविरा माऊलीचा फोटो आमच्या जुन्या घरी पण होता, पण काय झालं नवीन घर झालं शिफ्टिंग करायच्या वेळेस फोटो जरा खराब झाला. तर मला शुभम दादाकडनं दुसरा फोटो बनवून घ्यायचं होतं, म्हणजे फ्रेम अशी पाहिजे होती. तर ती माझी इच्छा पूर्ण झाली. शुभम दादाने आम्हाला चहा वगैरे पण दिलता, खूप मस्त वाटलं. आणि दादा मला बोलत होता ते जेवण बनवतात ते देवांचं तुम्ही करता ते तुम्हीच ना, तर हा मीच आहे. बरं तर मस्त वाटलं हे पण ऐकून. दादाला पण आवडतात व्हिडिओ वगैरे, छान करता बोलतो तुम्ही. आणि मस्त फ्रेममध्ये अशी लाईट सुद्धा लागते, मला माहीत पण नव्हतं त्यात लाईट आहे, मला बघूनच मस्त वाटला एकदम. आणि दादाने मला खणाने नारळ सुद्धा दिला, एकदम मस्त वाटला. आणि एकविरा आई माऊलीची कृपा नेहमी राहू दे शुभम दादावर अशीच, हीच भगवंताच्या आणि आई माऊलीच्या चरणी प्रार्थना करते. आणि दादानी मस्त फ्रेमला अशी पॅक वगैरे करून दिली. आणि दादा आम्हाला गाडीपर्यंत सोडायला सुद्धा आला. एकदम मस्त वाटला दादाला भेटून, खूप छान वाटला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिकडनं निघालो आईला दवाखान्यात घेऊन, कारण की आईची पण अपॉइंटमेंट वगैरे होती ना. मग आईला घेऊन आम्ही दवाखान्यात निघालो. आईला हेच घेऊन जातात, पण मला फ्रेम आणायला जायचं होतं ना, ह्यानं बोलली मी पण येते चला. मग आम्ही दवाखान्यात पोहोचलो वगैरे, डॉक्टर पण भेटले, चेकअप वगैरे केला. आणि मग आम्ही पण घरी जायला निघालो, खूप वेळ झालेला. चला मग, राधे राधे.